नागपुरात अधिक सुलभ आणि समावेशक भारत घडविण्याच्या उद्देशाने हुंडाई मोबिसच्या भारतातील CSR शाखा मोबिस इंडिया फाउंडेशन तर्फे 20 मोटराइज्ड व्हीलचेअर्स दिव्यांग लाभार्थ्यांना वितरित करण्यात आल्या। या व्हीलचेअर्सची विशेष बाब म्हणजे काही मिनिटांत त्यांचे वाहनात रूपांतर करता येते। IIT मद्रासमध्ये इन्क्युबेट झालेल्या निओमोशन या सहाय्यक तंत्रज्ञान कंपनीने मोबिस इंडिया फाउंडेशनच्या भागीदारीत हा उपक्रम राबविला आहे। महाराष्ट्रातील हा उपक्रम गतिशीलता सक्षमीकरण मोहिमेचा भाग असून 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील एकूण 600 व्हीलचेअर वापरणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना या सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे। नागपुरातील वितरणानंतर रत्नागिरी येथे 29 आणि रायगड येथे 11 मोटराइज्ड व्हीलचेअर्सचे वितरण करण्यात येणार आहे। दिव्यांगांना सन्मान, स्वावलंबन आणि समान संधी उपलब्ध करून देत त्यांच्या जीवनात शाश्वत बदल घडविण्याचे ध्येय असल्याचे नरसिंहम जी CSR मोबिस इंडिया फाउंडेशन यांनी यावेळी सांगितले। Vehicles for the handicapped person. You tell me how much vehicles you have provided to these people. Okay. So first of all, we would like to thank Maharashtra State Government, CRC and government officials who are participating in today's program. So this project is supporting the differently abled people who have suffered a spinal cord injury or people who are having polio victims. So we are providing 600 motorized wheelchair pan India. Across India we are providing 600 in this project. Today Maharashtra got an opportunity to get 90 out of 600 and we are very happy to support all the differently abled people in Maharashtra, and Hyundai Mobis is very much trying to solve the issues faced by differently abled people, and hopefully we will address all the issues faced by differently abled people. And tomorrow, day after tomorrow, we are supporting Ratnagiri differently abled people, and on 30th we are supporting Raigad people. So like that we are focusing for all the differently abled people. So Maharashtra is one of our priority state. Though we are from Chennai, Tamil Nadu, we would like to support entire pan India, all the differently abled people. So thanks for the opportunity. We believe all these vehicle will be used in an effective manner. So thank you so much for the. So अच्छा, यामागचा उद्देश असा आहे की की जे काही स्पायनल इंजुरीज आणि पोलिओग्रस्त अस्थिव्यंग किंवा आमचे जे दिव्यांग बांधव भगिनी आहेत त्यांना कुठेतरी स्वयंरोजगाराकरता आणि त्यांच्या ओव्हरऑल सुगमतेकरता निओमोशनतर्फे ही मोटराइज व्हीलचेअर एक तयार करण्यात आली होती आणि 2024पासनं CRC सोबत आम्ही निओमोशन आणि आमचं एक सामंजस्य करार आहे। तसंच निओमोशनच्या माध्यमातनं आणि वेगवेगळ्या जे काही CSR च्या माध्यमातनं ज्या काही कंपनीज आहेत त्या कंपनीजकडनं जो काही फंड मिळतो आहे त्या फंडच्या माध्यमातनं दिव्यांगांना कुठेतरी आत्मनिर्भर करावं, सक्षम करावं आणि त्यांचं एक समाजामध्ये पुनर्वसन व्हावं या दृष्टिकोनातनं हा उपक्रम राबविला जात आहे। 2024 पासून आहे आणि निओमोशनच्या माध्यमातून या सर्व मोटराइज्ड ट्रायसायकलचं वितरण होत आहे आणि आज नागपूरचा पहिला टप्पा होता ज्यामध्ये 20 दिव्यांग बंधू भगिनींना या मोटराइज्ड ट्रायसायकल व्हीलचेअर देण्यात आलेला आहे, ज्यांच्या माध्यमातून ते खऱ्या अर्थाने एक नवी भरारी घेतील आणि समाजामध्ये एक समावेशनाचं एक चांगलं उदाहरण तयार करतील या अपेक्षेसह या उद्देशासह आम्ही हा उपक्रम राबवितो आहे। त्याकरता निओमोशन, मोबिस, हुंडई या सर्वांचं मनापासून आभार, तसंच जिल्हा परिषद नागपूर यांचेसुद्धा आभार आणि जिल्हा जे काही शासकीय यंत्रणा आहे त्यांचेसुद्धा CRC तर्फे आभार। धन्यवाद। अनिल बालपांडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।